We continue Mathematics Part 2, Chapter number 5, Coordinate Geometry, Practice Set 5.1, Question number 6. The question number 6 is, show that the points A in bracket -4, -7, B -1, 2, C 8, 5 and D 5, -4 are the vertices of rhombus ABCD. हे जे 4 पॉईंट्स आहेत ते 4 पॉईंट्स रोम्बसचे व्हर्टायसेस आहे हे आपल्याला या ठिकाणी सिद्ध करायचं आहे. आता रोम्बस मीन्स इफ ऑल द साइड्स ऑफ क्वाड्रिलॅटरल आर इक्वल देन इट इज कॉल्ड रोम्बस. म्हणजेच आपल्याला रोम्बस आहे किंवा रोम्बसचे व्हर्टायसेस आहे हे प्रूव्ह करण्यासाठी हे 4 डिस्टन्स जे येतील ए बी, बी सी, सी डी अँड ए डी हे इक्वल आहेत किंवा इक्वल जर आलेत तर तो रोम्बस होईल. म्हणजे इफ ऑल द साइड्स आर इक्वल देन इट इज कॉल्ड रोम्बस. या 4ही साइड्स या इक्वल आल्या पाहिजेत तर तो रोम्बस होईल. आता आपण डिस्टन्स फाइंड करूया डिस्टन्स फॉर्म्युल्याने. आता त्याच्यामध्ये एचे कॉर्डिनेट्स आहेत -4, -7 आणि बीचे कॉर्डिनेट आहेत -1 and 2. हा x1 कॉर्डिनेट आहे, हा y1 आहे, हा x2, हा y2. म्हणजे डिस्टन्स फॉर्म्युला यूज करताना आपण हा डिस्टन्स फॉर्म्युलाज आहे. तर डिस्टन्स ए बी फाइंड करताना डिस्टन्स फॉर्म्युला इन स्क्वेअर रूट ऑफ x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर हा डिस्टन्स फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आणि हे डिस्टन्स ए बी, बी सी, सी डी आणि ए डी फाइंड करायचे. आता ही x2ची व्हॅल्यू आहे -1 आणि x1ची -4. मग डिस्टन्स ए बी इज इक्वल टू इन स्क्वेअर रूट ऑफ x2 म्हणजे -1 आहे मायनस x1 -4 आहे. ब्रॅकेट करावं लागेल या ठिकाणी, दोनदा मायनस शेजारी आल्यामुळं आणि या ब्रॅकेटचा स्क्वेअर होईल पहा. त्याचप्रमाणे प्लस y2ची व्हॅल्यू आहे 2 मायनस y1ची व्हॅल्यू आहे -7 ब्रॅकेटमध्ये लिहा -7 आणि याचा ब्रॅकेट स्क्वेअर. आता हे सिम्प्लिफाय करा. या ठिकाणी हे मायनस दोनदा आले ते प्लस होतील म्हणजे -1 आणि पुढे येतील +3. हे -1 आणि +3 याचा स्क्वेअर म्हणजेच 2 राहतील पाहिजे. 2चाच -1 आणि एक मिनिट -1 आणि +4 होतील पहा. 3 नाही येते 4 आणि त्याचा स्क्वेअर म्हणजे 4 - 1 3 येईल, 3चा स्क्वेअर येईल. त्याचप्रमाणे इथंही हे डबल मायनस आले ते प्लस होतील म्हणजे 2 + 7 आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर येईल म्हणजे 9चा स्क्वेअर होईल पहा. आता 3चा स्क्वेअर येईल 9 आणि 9चा स्क्वेअर येईल 81. देअरफॉर ए बी इज इक्वल टू इन स्क्वेअर रूट ऑफ 9 + 81. हे ॲड केले की ए बीची व्हॅल्यू मिळते स्क्वेअर रूटमध्ये 90. आता 90 हा परफेक्ट स्क्वेअर नाही आहे. आपण याचे जर फॅक्टर्स पाडले तर ते येतील 2 × 3
इंटू 3 इंटू 5. बघा यांचा प्रॉडक्ट केला तर तो 90 येतो. आता हे फक्त हे जे 3 इंटू 3 आहे त्याचं आपल्याला स्क्वेअर रूट मिळेल 3 आणि 2 इंटू 5 स्क्वेअर रूटमध्ये तसेच राहतील 10 अँड देअरफॉर वी गेट जे हे स्क्वेअर रूट आहे त्याचं 3 आलं आणि 2 इंटू 5 10 स्क्वेअर रूटमध्ये झाले. ही आली ए बीची व्हॅल्यू. आता आपल्याला डिस्टन्स बी सी फाइंड करायचं आहे. आता डिस्टन्स फॉर्म्युला यूज करून डिस्टन्स बी सी फाइंड करावं लागेल. आता डिस्टन्स बी सी फाइंड करताना आपल्याला जे बीचे कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत ते पाहूया. बीचे कोऑर्डिनेट्स आपल्याला क्वेश्चनमध्ये ह्याचे बीचे जे कोऑर्डिनेट्स आहेत ते बीचे कोऑर्डिनेट आहे -1 आणि 2 आणि सीचे जे कोऑर्डिनेट्स आहेत ते सीचे कोऑर्डिनेट्स आहेत 8 अँड 5. आता डिस्टन्स बी सी फाइंड करतो आपण. मग हा x2 8 आणि x1 -1 म्हणजे x2 -1 येणार. बी सी इज इक्वल टू इन स्क्वेअर रूट ऑफ x2 - x1 म्हणजे 8 -1 ब्रॅकेट स्क्वेअर. नंतर प्लस काय येणार. हा y2 5 आहे, y1 2 आहे म्हणजे y2 - y1 म्हणजे 5 - 2 ब्रॅकेट स्क्वेअर. आता हे मायनस जे दोनदा आले ते प्लस होतील म्हणजे 8 + 1 ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजेच 9 स्क्वेअर येईल. बी सी इज इक्वल टू इन स्क्वेअर रूट ऑफ 9 स्क्वेअर प्लस 5 - 2 3 येतील 3 स्क्वेअर. देअरफॉर बी सी इज इक्वल टू 9चा स्क्वेअर येईल स्क्वेअर रूटमध्ये 81 आणि 3चा स्क्वेअर येईल 9. आता परत बी सी इज इक्वल टू स्क्वेअर रूटमध्ये 81 + 9 90 येतील. आता परत त्या बी सीचे जर बी सी इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 90चे जर फॅक्टर घेतले 2 इंटू 3 इंटू 3 इंटू 5 परत 3 इंटू 3 याचं स्क्वेअर रूट मिळेल 3 आणि 2 इंटू 5 10 हे स्क्वेअर रूटमध्ये येईल म्हणजे बी सीची व्हॅल्यू मिळाली 3√10. त्याच्यानंतर आपल्याला तिसरं डिस्टन्स फाइंड करावं लागेल. डिस्टन्स सी डी. आता डिस्टन्स सी डी फाइंड करण्यासाठी आपल्याला सीचे कोऑर्डिनेट्स काय दिलेले आहेत सीचे कोऑर्डिनेट्स आहे 8 5 आणि डीचे कोऑर्डिनेट्स आहेत ते 5 - 4. आता x2 - x1 म्हणजे 5 - 8. देअरफॉर सी डी इज इक्वल टू इन स्क्वेअर रूट ऑफ 5 - 8 ब्रॅकेट स्क्वेअर येणार प्लस y2ची व्हॅल्यू आहे -4 y1ची व्हॅल्यू आहे 5 म्हणजे y2 - y1 म्हणजेच -4 - 5 ब्रॅकेट स्क्वेअर. आता 5 - 8 म्हणजे -3 राहतील म्हणजे -3चा स्क्वेअर प्लस -3चा स्क्वेअर प्लस काय येणार प्लस -4 आणि -5 म्हणजे -9 -9चा स्क्वेअर. आता -3चा स्क्वेअर केला की तो 9 येईल -9चा स्क्वेअर केला की तो 81 येईल. देअरफॉर सी डी इज इक्वल टू स्क्वेअर रूटमध्ये हे दोन ॲड केले की 9 + 81 90. परत तोच नंबर मिळेल आपल्याला म्हणजे याचे जर आपण फॅक्टर्स पाडले तर 2 इंटू 3 इंटू 3 इंटू 5 म्हणजे याचं स्क्वेअर रूट 3 मिळेल आणि 2 इंटू 5 10 स्क्वेअर रूटमध्ये मिळेल आणि देअरफॉर सी डी इज इक्वल टू 3√10. त्याच्यानंतर ए डीची जर व्हॅल्यू फाइंड केली तर ए डीची व्हॅल्यू फाइंड करताना एचे जे कोऑर्डिनेट्स आहेत ते -4 आणि -7 आणि डीचे जे कोऑर्डिनेट्स आहेत ते 5 आणि -4. आता x2 5 आहे
आणि x1 मायनस 4 आहे, म्हणजे x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे 5 मायनस मायनस 4. बघा AD इज इक्वल टू इन स्क्वेअर रूट ऑफ x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे 5 मायनस मायनस 4. हे मायनस मायनस हे जरी आल्यामुळे इथं ब्रॅकेट करायचं आहे आणि या टोटल ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस y2 आहे -4, y1 आहे -7, म्हणजे y2 म्हणजे -4 ब्रॅकेटमध्ये -4 मायनस आणि y1 -7 आहे, परत त्याला ब्रॅकेट करावं लागेल पहा आणि या ब्रॅकेटचा येईल स्क्वेअर. आता इथं मायनस मायनस प्लस होतील म्हणजे 5 + 4 होणार आणि त्याचा ब्रॅकेट स्क्वेअर येणार आहे पहा, म्हणजे 9चा स्क्वेअर येईल. इथंही आपल्याला 4 -4 आहेत आणि मायनस मायनस जे आहेत ते +7 होतील आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हणजे 7 - 4 3चा स्क्वेअर येईल पहा. आता 9 AD इज इक्वल टू इन स्क्वेअर रूट ऑफ 9चा स्क्वेअर 81, 3चा स्क्वेअर 9. देअरफॉर AD इज इक्वल टू ॲडिशन केली तर स्क्वेअर रूट ऑफ 90. परत AD इज इक्वल टू इन स्क्वेअर रूट ऑफ 90चे फॅक्टर येतील 2 × 3 × 3 × 5, 3 × 3 म्हणजे याचं स्क्वेअर रूट 3 मिळेल आणि 2 × 5 10 हे स्क्वेअर रूटमध्ये येईल. देअरफॉर AD इज इक्वल टू 3 √2. म्हणजे आपल्याला ABची व्हॅल्यू आपण 1मध्ये फाइंड केली ती 3√10 आली. त्यानंतर BCची सुद्धा सेकंड व्हॅल्यू 3√10 आली. त्यानंतर CDची तिसरी व्हॅल्यू 3√10 आली आणि ADची चौथी व्हॅल्यूसुद्धा 3√10 आली. म्हणजेच ऑल द साईड्स आर इक्वल. ज्या आपण वरती फाइंड्स केल्या त्या सर्वच व्हॅल्यू इक्वल आलेल्या आहेत. फ्रॉम 1, 2, 3 अँड 4 वरनं पहा AB इज इक्वल टू BC इज इक्वल टू CD इज इक्वल टू AD. म्हणजे 4 साईड इक्वल म्हणजे तो रोम्बस असतो. देअरफॉर क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ रोम्बस. आणि मग ते पॉईंट हे रोम्बसचे व्हर्टायसेस आले. देअरफॉर A -4 -7, B -1 2, C 8 5 and D 5 -4 आर व्हर्टायसेस ऑफ रोम्बस ABCD. म्हणजे हे जे आपल्याला सांगितलं होतं तो रोम्बस आहे आणि त्याचे ABCD व्हर्टायसेस आहे. हा A, हा B, हा C आणि D हे चारही साईड्स इक्वल आलेले आहेत. 3√10 अशा या साईड्स आलेल्या आहेत म्हणून तो रोम्बस होतो पहा. आता क्वेश्चन नंबर 7 घेऊया पहा. क्वेश्चन 7मध्ये फाइंड x if distance between L x7 and M 115 is 10. आता L आणि M या पॉईंटमधलं डिस्टन्स जर 10 असेल तर x किती, म्हणजे Lचे कॉर्डिनेट दिलेले आहेत x and 7, Mचे कॉर्डिनेट 1 and 15. हे डिस्टन्स दिलेलं आहे, डिस्टन्स LM दिलेलं आहे. डिस्टन्स LM इज गिव्हन दॅट इज इक्वल टू 10. देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ x असा क्वेश्चन आहे पहा. मग डिस्टन्स फॉर्म्युला यूज करता येईल. मग डिस्टन्स फॉर्म्युला यूज करून LMची व्हॅल्यू 10 दिलेली आहे पहा. आता डिस्टन्स फॉर्म्युला जर यूज केला तर या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला ही आहे ती x1ची व्हॅल्यू आहे, म्हणजे x1 या ठिकाणी आहे x. त्यानंतर y1 जो आहे 7. त्याच्यानंतर 1 and 15 म्हणजे x2 आहेत 1 आणि y2 आहेत 15. मग डिस्टन्स फॉर्म्युला LM डिस्टन्स फाइंड करताना हे पॉईंट दिलेले आहेत. LM 10 दिलेला आहे. बाय डिस्टन्स फॉर्म्युला LM इज इक्वल टू इन स्क्वेअर रूट ऑफ x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर. x2 आहे 1 किंवा या ठिकाणी आपण x1 मायनस x2 घेतलं तरी चालेल किंवा
x2 मायनस x1 एकच मिनिंग होतं, म्हणजे x मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y1 मायनस y2 ब्रॅकेट स्क्वेअर, म्हणजे y1 7 मायनस 15 ब्रॅकेट स्क्वेअर, y2 मायनस y ब्रॅकेट स्क्वेअर किंवा y1 मायनस y2 ब्रॅकेट स्क्वेअर सेम येतो, कारण ब्रॅकेटचा स्क्वेअर करतो आपण. आता व्हॅल्यू सबस्टिट्यूट केलेले आहेत, सिम्प्लिफाय करा. LM आहेत 10, त्यानंतर स्क्वेअर रूटमध्ये काय येणार आहे, x मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 7 मायनस 15 म्हणजे -8 राहतील, -8चा स्क्वेअर. आता हे स्क्वेअर रूट नको आहे म्हणून दोन्ही बाजूचे स्क्वेअर करूया. याचा स्क्वेअर केला की हे स्क्वेअर रूटची साईन जाईल. पहा, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स, देन वी गेट 10चा स्क्वेअर येईल 100 आणि स्क्वेअर रूट जाईल राईट साईडचं x मायनस 1 स्क्वेअर प्लस आणि -8चा स्क्वेअर येईल 64. आता हे x मायनस 1 स्क्वेअर, त्याच्यानंतर आणि x मायनस 1 स्क्वेअर एका साईडला ठेवा आणि 100 आणि 64 हे दुसऱ्या साईडला घ्या. मग 100 ज्या बाजूला आहे त्या बाजूला जर 64 आला तर -64 होतील. पहा, आणि देअरफॉर x मायनस 1 स्क्वेअर ही सबट्रॅक्शन येईल 36. आता इथं आपण स्क्वेअर रूट घेतलं दोन्ही साईडचं, स्क्वेअर नको आहे आपल्याला म्हणून स्क्वेअर रूट घ्या. स्क्वेअर रूट घेतलं तर x मायनस 1 इज इक्वल टू 36चं स्क्वेअर रूट येईल प्लस और -6. म्हणजेच आपल्याला हे दोन व्हॅल्यू मिळतील, x मायनस 1 इज इक्वल टू +6 और x मायनस 1 इज इक्वल टू -6. देअरफॉर x इज इक्वल टू -1 इकडे आले की प्लस होतील 6 + 1 और x इज इक्वल टू हे -1 सुद्धा +1 होतील -6 + 1. देअरफॉर x इज इक्वल टू 7 और x इज इक्वल टू -5. असे दोन व्हॅल्यूज मिळाल्यात, x इज इक्वल टू 7 और x इज इक्वल टू -5. सिंपल एक्झाम्पल होतं, डिस्टन्स फॉर्म्युला यूज करून ते आपल्याला सिम्प्लिफाय करायचं होतं. त्यानंतर क्वेश्चन नंबर 8 पहा. क्वेश्चन नंबर 8मध्ये शो दॅट द पॉईंट्स A12, B16, C1 + 2√3 हा x कोऑर्डिनेट इथून इथपर्यंत पूर्ण 1 + 2√3 आणि हा y कोऑर्डिनेट 4 आर द व्हर्टायसेस ऑफ ॲन इक्विलॅटरल ट्रायंगल. आता हे 3 पॉईंट आहेत A, B, C, हे इक्विलॅटरल ट्रायंगलचे व्हर्टायसेस आहे, हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे त्याच्या तीनही साईड सेम असतात. म्हणजे हा जर इक्विलॅटरल ट्रायंगल असेल ABC तर AB इज इक्वल टू BC इज इक्वल टू AC येतात. म्हणजे आपल्याला हे डिस्टन्स फाइंड करावे लागतील आणि ते इक्वल आले तर तो इक्विलॅटरल ट्रायंगल येणार आहे. पहा, मग आता डिस्टन्स फॉर्म्युल्याने हे तिन्ही डिस्टन्स फाइंड करून घेऊया. पहिल्यांदा आपण डिस्टन्स AB फाइंड करताना पहा, या ठिकाणी जी व्हॅल्यू आहे ते AB इज इक्वल टू इन स्क्वेअर रूट ऑफ हा x1 मायनस x2 ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे 1 - 1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस हा y2 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर, हा y2 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे 6 - 2 ब्रॅकेट स्क्वेअर. आता 1 - 1 AB इज इक्वल टू स्क्वेअर रूटमध्ये 0 स्क्वेअर येईल आणि 6 - 2 4चा स्क्वेअर. आता 0चा स्क्वेअर 0च येईल आणि 4चा स्क्वेअर, सो दॅट AB इज इक्वल टू 4 स्क्वेअर. ॲज अ स्क्वेअर रूट घेतलं तर ABची व्हॅल्यू येईल 4. म्हणजे जरी हे सिम्प्लिफाय केलं तर √16 आणि √16 म्हणजेच स्क्वेअर रूट घेतल्यानंतर 4 मिळतील. आता BCची व्हॅल्यू फाइंड करायची. पहा, आता BCची व्हॅल्यू फाइंड करताना आपल्याला जे बीचे कोऑर्डिनेट्स आहेत ते काय आहेत, बीचे कोऑर्डिनेट्स आहेत
1 6 आणि सीचे जे कॉर्डिनेट्स आहेत ते 1 प्लस 2 रूट 3 आणि दुसरा कॉर्डिनेट आहे 4. म्हणजे या ठिकाणी बी सी फाइंड करताना हे y2 मायनस x2 मायनस x1 आणि y2 मायनस y1 यांच्या ब्रॅकेटचे स्क्वेअर, म्हणजे बी सी इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ x2ची व्हॅल्यू पहा 1 प्लस 2 रूट 3 मायनस x1 ती आहे 1 प्लस y2 4 आहेत, y1 6 आहे, म्हणजे 4 मायनस 6 ब्रॅकेट स्क्वेअर. सो देअर फॉर बी सी इज इक्वल टू इन स्क्वेअर रूट ऑफ, आता या ठिकाणी 1 मायनस 1 झिरो होतील आणि 2 रूट 3 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस 4 मायनस 6 म्हणजे मायनस 2 उरतील, मायनस 2 ब्रॅकेट स्क्वेअर. देअर फॉर बी सी इज इक्वल टू इन स्क्वेअर रूट ऑफ 2चा स्क्वेअर येईल 4 आणि रूट 3चा येईल 3च येईल, म्हणजे 2 इंटू 3 होईल पहा, 4 इंटू 3 होतील पहा, 2चा स्क्वेअर 4 रूट 3चा 3 म्हणजे येतील 12 आणि मायनस 2चा स्क्वेअर येईल 4. देअरफॉर बी सी इज इक्वल टू 4 प्लस 4 16, 4 आपलं 12 प्लस 4 16 म्हणजे बी सीची व्हॅल्यू आली 4. त्याचप्रमाणे आता ए सीची व्हॅल्यू फाइंड करायची पहा. आता ए सीची व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी आपल्याला एचे कॉर्डिनेट्स माहीत आहेत. एचे कॉर्डिनेट जे आहेत ते आहेत 1 आणि 2 आणि सीचे जे कॉर्डिनेट्स आहेत ते 1 प्लस 2 रूट 3 आणि वाय कॉर्डिनेट आहे 4. आता या ठिकाणी हा येईल x2, हा येईल x1, म्हणजे x2 आहे 1 प्लस 2 रूट 3. देअर फॉर ए सी इज इक्वल टू इन स्क्वेअर रूट ऑफ 1 प्लस 2 रूट 3 आणि मायनस x1 आहे 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस y2 आहेत 4 मायनस y1 आहे 2, 4 मायनस 2 ब्रॅकेट स्क्वेअर. आता या ठिकाणी 1 कॅन्सल होतील आणि 2 रूट 3 म्हणजे 2चा स्क्वेअर येईल 4 आणि रूट 3चा येईल 3, सो 2 रूट 3 स्क्वेअर प्लस 4 मायनस 2 उरतात म्हणजे 2चा स्क्वेअर येणार आहे. ए सी इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 2 रूट 3 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर. आता 2 रूट 3चा स्क्वेअर 4 इंटू 3 12 येतो पहा, कारण 2चा येतो 4 आणि रूट 3चा येतो 3. देअरफॉर ए सी इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 12 प्लस 2चा स्क्वेअर येईल 4. देअरफॉर ए सी इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 16. स्क्वेअर रूट जर घेतलं तर ए सी इज इक्वल टू 4, म्हणजे आपल्याला ए बीची व्हॅल्यू 4 आली, ती बी सीची 4 आली, ए सीची 4 आली, हे तिन्ही इक्वल झाले पहा. म्हणजेच ए बी इज इक्वल टू बी सी इज इक्वल टू ए सी, ते तिन्ही साईड्स इक्वल आल्यामुळं हा आलेला आहे आपला इक्विलॅटरल ट्रायंगल. देअरफॉर ट्रायंगल ए बी सी इज ॲन इक्विलॅटरल ट्रायंगल. म्हणजे जे कॉर्डिनेट्स होते ए 1 2, बी 1 6, सी 1 प्लस 2 रूट 3 4 आर वर्टायसेस ऑफ ॲन इक्विलॅटरल ट्रायंगल.